पीक विमा सध्याच्या या आपल्या खरीप हंगामामध्ये काय परिस्थिती आहे, मागच्या वर्षीची काय परिस्थिती होती, शेतकरी बांधवांनी किती भरलेला होता, किती संरक्षित रक्कम होती, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किती मिळाली आणि या पीक विमा योजनेमध्ये बदल करणे किती आवश्यक आहे, शेतकऱ्यांचा उडालेला विश्वास आणि वाढवून दिलेल्या मुदतीमध्ये पीक विमा भरण्याचं जे प्रमाण आहे त्याच्या मागे सुद्धा शंका उत्पन्न होत आहे. कारण की खूप सारे शेतकरी बांधवांकडून ते सांगण्यात येत आहे की हा पीक विमा यावर्षी कोणी भरत नाहीये, तो पीक विमा शेतकऱ्यांनी भरावा याकरिता काही ठिकाणी कॅल्क्युलेशन चेंज होताना दिसत आहे, काही ठिकाणी विमा मिळण्याकरिता सुरुवात झालेली आहे. तर त्यांच्या ठिकाणी त्यांचे प्रश्न साहजिक आहे. तर या दोन्ही वर्षाची तुलना, दोन्ही वर्षाची परिस्थिती आपण मागच्या आणि सध्याची काय परिस्थिती आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो. आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या सज्जा मंडळातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी, शेतकरी नेत्यांनी, शेतकरी पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, स्वतः शेतकऱ्यांनी आवाज आंदोलन मोर्चे केलेले आहेत, निवेदनं दिलेले आहेत, त्या ठिकाणीच कुठे ना कुठे पीक विमा मिळताना दिसत आहे की जे कोर्टापर्यंत सुद्धा जे काही गेलेले आहेत त्या लोकांना मागच्या 1-2 वर्षातला किंवा आताचा पीक विमा मिळताना दिसत आहे. परंतु पीक विमा कंपनीच्या माध्यमातून गेल्या 1-2 वर्षाचा कॅल्क्युलेशन दिसण्याकरिता ऑलरेडी सुरुवात झालेली होती. माहिती घेतली असता परतही 15 ऑगस्टच्या नंतर ते कॅल्क्युलेशन सुद्धा होणार आणि त्या रकमा सुद्धा मिळणार आहेतच. त्यामुळे कुठे ना कुठे सोबतच अल्निनोचं संकट म्हणल्याच्या नंतर दुष्काळी सांगितलेलं होतं, परंतु कमी जास्त प्रमाणामध्ये पाऊसच जास्त होत आहे. त्यामुळे पीक विमा भरणं साहजिकच होतं. बाकी तो आपापला निर्णय. परंतु आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही तुलना करणार आहोत, या गोष्टी पाहणार आहोत, हे आकडे पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, सध्याच्या या खरीप हंगामामध्ये 9 तारखेपर्यंतचे आकडे आहेत आपल्याकडे, म्हणजे पीक विम्याच्या डॅशबोर्डवरील. 9 ऑगस्टपर्यंत राज्यातील जवळपास 38,39,330 शेतकऱ्यांच्या 75,23,354 पीक विमा अर्जांच्या या एवढे जे अर्ज आहेत या अर्जांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती आता मिळत आहे शेतकरी मित्रांनो. ज्यामध्ये पीक कर्ज घेतले त्या शेतकऱ्यांचे 4,05,255 अर्ज, तर पीक कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांचे तब्बल 71,18,099 अर्ज असल्याचं कळत आहे. बघा आता 75,23,000 अर्ज म्हणजे 75 लाख शेतकरी असा त्याचा अर्थ होत नाहीत. कारण सुद्धा त्याचं तसं आहे, कारण यामध्ये एका शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या पिकांकरिता किंवा क्षेत्राकरिता एकापेक्षा जास्त अर्ज केलेले सुद्धा असू शकतात. म्हणजे आता समजा एका शेतकऱ्याच्या घरामध्ये, एका परिवारामध्ये एकाच शेतकऱ्याच्या नावाने 2 एकर एका क्षेत्रात, 2 एकर एका शिवारामध्ये, एकरभर दुसऱ्या शिवारामध्ये आणि त्या तिन्ही चारही शिवारातील त्या तीनही चारही क्षेत्रामध्ये त्या शेतकऱ्याचं समजा कुठे उडीद आहे, कुठे मूग आहे, कुठे तूर आहे, कुठे हळद आहे, कुठे सोयाबीन आहे, तर तसं होऊ शकते. त्यामुळे तेवढ्या शेतकऱ्यांनी अर्ज फाडला, पीक विमा भरला असा त्याचा अर्थ होत नाही शेतकरी मित्रांनो. कारण यंदा विमा काढणाऱ्या 38,12,920 शेतकऱ्यांनी 48,46,880 हेक्टर क्षेत्रावरील वेगवेगळ्या पिकांचा विमा काढलेला आहे मित्रांनो. बघा ज्याकरिता जवळपास 28,053 कोटी 56 ते 57 लाख रुपयांची विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. आता या विम्याकरिता शेतकऱ्यांनी 488 कोटी 73 लाख रुपये एवढा विमा हप्ता भरलेला आहे, ज्यामध्ये 56 कोटी 37 लाख रुपये वाटा हा प्रत्येकी केंद्र आणि राज्य सरकारचा आहे. आणि मागील वर्षी सन 2025च्या खरीप हंगामामध्ये राज्यात जवळपास 45,34,550 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता, ज्यामध्ये जवळपास 92,95,254 अर्जाद्वारे हा विमा उतरविण्यात आलेला होता शेतकरी मित्रांनो. आणि त्यामध्ये सुद्धा पीक कर्जदार शेतकऱ्यांचे जवळपास 4,65,395 अर्ज होते, तर पीक कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांचे जवळपास 88,29,859 एवढे अर्ज होते. तर आता मिळत असलेल्या माहितीनुसार यंदा मागील वर्षाच्या तुलनेमध्ये सुमारे जवळपास 7,21,630 शेतकऱ्यांनी कमी विमा भरल्याचे चित्र सध्या आपल्याला पाहावयास मिळत आहे. हे चित्र खऱ्या अर्थाने सुरुवातीला खूप जास्तच कमी होतं, म्हणजे जुलैच्या 31 तारखेपर्यंत. परंतु जेव्हा मुदत वाढून देण्यात आली, वेगवेगळ्या जिल्ह्यातील कॅल्क्युलेशन दिसायला सुरुवात झाली, पीक विम्याच्या हालचाली सुरू झाल्या, बातम्या सुरू झाल्या, त्यावेळेस कुठे ना कुठे या ऑगस्ट महिन्याच्या 8 ते 10 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा भरताना शेतकरी दिसून आले. तरी सुद्धा खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये यावर्षी पीक विम्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पाठ फिरवलेली आहे. तर आता महत्त्वाचा विषय तोच आहे की मागच्या वर्षी खरीप हंगामामध्ये जवळपास 31,745 कोटी 45 लाख रुपयांचा विमा संरक्षित रक्कम होती, ज्यामधून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 1,878 कोटी 93 लाख रुपयाचे क्लेम देण्यात आलेले आहेत. बघा शेतकरी मित्रांनो,
तर आता हे सर्व आकडे पीक विमा डॅशबोर्डवरील आहेतच. आपण हे तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. आता महत्त्वाचा विषय तोच आहे, की शासनाने, राज्य शासनाने इतर गोष्टीकडे पीक विम्याच्या माध्यमातून लक्ष देत असतानाच शेतकऱ्याचं कसं म्हणजे भलं होईल, शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही, शेतकऱ्याला पीक विमा त्याचं नुकसान झाल्यानंतर कसा देता येईल, याकरिता खऱ्या अर्थाने नुकसान झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईचे मूल्यमापन करताना एकूण संरक्षित रक्कम आणि प्रत्यक्ष दिलेली क्लेमची रक्कम यांची तुलना करणे अधिक योग्य असू शकते आणि याकरिता शासनाने खऱ्या अर्थाने विमा संरक्षित रक्कम आणि प्रत्यक्ष नुकसान भरपाई यावर भर देणे सुद्धा तेवढेच गरजेचं आहे, असं वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी नेत्याकडून, अभ्यासू शेतकऱ्यांकडून, शेतकऱ्याच्या प्रतिनिधींकडून किंवा विम्याच्या संदर्भातली जे अनुभवी मंडळी, अनुभवी लोक आहेत, या सर्वांकडून ही एक बाब सर्व शेतकरी बांधवांसमोर, राज्य शासनातील अधिकाऱ्यांसमोर, कर्मचाऱ्यांसमोर आणून देण्याचा प्रयत्न कुठे ना कुठे आता इथून पुढे होताना दिसत आहे शेतकरी मित्र. तर बघा शेतकरी मित्र, मागच्या वर्षी, या वर्षीची रक्कम, शेतकरी त्यांनी भरलेला विमा, केलेले क्लेम आणि त्यांना मिळालेली नुकसान भरपाई, या गोष्टीची तफावत, तुलना थोड्याफार प्रमाणामध्ये आकड्याच्या स्वरूपामध्ये आपण आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता खऱ्या अर्थाने या 2 वर्षाचंच पाहिलं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, परंतु अजूनही मागच्या 2-3 वर्षाचं, रब्बीचं, खरीपचं खूप साऱ्या शेतकऱ्यांचं क्लेम बाकी आहे, विमा मिळणे बाकी आहे. ते सुद्धा काही दिवसामध्ये मिळण्याच्या आशा पल्लवित होताना आता इथून पुढे दिसत आहेत शेतकरी मित्रांनो. त्यामुळे खऱ्याच अर्थाने मागच्या वर्षी 2025 खरीप जर सोडलं, त्या वर्षीच्या अगोदरचे जे क्लेम होते, ट्रिगर होते, ते ट्रिगर लावणे खूप गरजेचे आहेत. या विमा योजनेमध्ये खऱ्या अर्थाने आत्ता सुधार करणे गरजेचे आहे. सुधारित पीक विमा जरी म्हणल्या गेली तरी सुद्धा कुठलाही सुधारणा आहे. मुळात शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे. मागच्या 5-7 वर्षाचं उंबरठा उत्पादन घ्यायचं, कापणी प्रयोगाच्या आधारे द्यायचं, सर्वांना सोबत द्यायचं. ज्याचं 100% नुकसान झालं त्याला सुद्धा कमी मिळणार, ज्याचं नाही झालं त्याला थोड्याफार प्रमाणामध्ये मिळणार. तिथे सुद्धा सर्व सुविधा उपलब्ध नाही आहेत. पर्जन्यमापक यंत्राचा मिळणार, सॅटेलाईटद्वारे कुणीकडच्या कुणीकडे काय दाखवल्या जाते, या सर्व गोष्टी पाहता खऱ्या अर्थाने पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचं नुकसानच होताना दिसत आहे. तरी सुद्धा हरकत नसावी. पीक विमा संदर्भात ज्या सुद्धा अपडेट येत आहेत, ज्या जिल्ह्यातल्या, ज्या तालुक्यातल्या अपडेट येण्याचा प्रयत्न समोर होताना दिसत आहे, आपण सुद्धा ती माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे, माहिती संकलन करत आहे. आपला पाठपुरावा, फॉलोअप सुरूच आहे आणि त्यानुसार जसजशी ज्या जिल्ह्याची माहिती येत आहे पीक विम्या संदर्भात, आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून, पेजच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे कृषक भारत कालाल, NK अग्रवालच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, आशा करतो ही आकडेवारी, या आकडेवारीच्या संदर्भातली, पीक विम्या संदर्भातली, क्लेम संदर्भातली, संरक्षित रकमेसंदर्भातली, पीक विमा कमी जास्त भरला आणि काय शासनाने करावं या संदर्भातली ही जी माहिती दिलेली आहे, नक्कीच आपला सर्वांकरिता माझ्या इतर व्हिडिओंप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती सुद्धा नक्कीच लाख मोलाची ठरेल अशी आशा करतो शेतकरी मित्र. तर अशीच विश्वासार्ह माहिती, नवनवीन माहिती आपणा सर्वांपर्यंत मी वेळोवेळी पोहोचवू शकेल, याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून, हाईपचे बटन सुद्धा दाबून घ्या शेतकरी मित्रांनो. आणि ही माहिती, हा डाटा आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी पुत्रांना, शेतकरी बांधवांना मिळावा, याकरिता हा व्हिडिओ सुद्धा नक्कीच त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. तर बघा शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या व्हिडिओच्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार, आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून हमखास आणतोच. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्र.